नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आत्ताचे 11 वाजलेले आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीलाच आत्ता एक मोठी बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट निवडणूक चिन्ह आणि नवीन नावावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीमध्ये पहाटेपर्यंत बैठक झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक चालली असून नेते, कायदेतज्ञ आणि सुप्रीम कोर्टातून वकिलांसोबत ही बैठक पार पडली असून बैठकीनंतर नावासंदर्भात 3 प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दिल्लीमध्ये ठाकरे गटाची बैठक पार पडलेली आहे. आज पहाटे ही बैठक झालेली आहे. दिल्लीमधील या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतंय. नावासंदर्भात 3 पर्याय तयार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे आजच्या बैठकीमध्येच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. ठाकरे गटाची पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं घेतलेला निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी सुप्रीम कोर्टात ठाकरे समर्थक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती असून या कायदेशीर लढाईची जबाबदारी अनिल देसाईंच्या खांद्यावर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहले तो 3 संस्थाएं गुलाम थी सरकार की, जो वेट बिगार मराठी में कहते हैं ऐसे वो थे. अब ये और एक नई संस्था हुई जिसने बिना छानबीन किए 4 घंटे के अंदर आए हुए अर्जी सही है, झूठ है, सच है, आंकड़े दिए हुए सच है, कुछ नहीं, पूर्वग्रह दूषित था. तो कहां देखे आशा से. एक ही तो बचा है सर्वोच्च न्यायालय, वहां भी जरा मंडरा रहे हैं सब कुछ, लेकिन फिर भी थोड़ी आशा वहीं है. स्वर्गीय इंदिरा गांधी के समय भी निर्णय एक ही जज ने दिया था, खन्ना, याद है तो देख लो. तर निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या महत्त्वपूर्ण बैठका आज होणार आहेत. शिंदे गटाची आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे आणि बैठकीसाठी पक्षाचे मंत्री, नेते, उपनेते यांना बोलावण्यात आलं आहे आणि दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे. दोन्ही बाजूने पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत खलबतं सुरू आहेत. मात्र दोन्ही गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव पुढे केलं जात असल्याची चर्चा आहे. पण अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल असं देखील सांगितलं जात आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. थेट प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, आपण पाहतोय खरं तर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांकडून नावासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि या दोन्ही गटांकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव आग्रही असल्याचं सुद्धा कळतंय. काय सविस्तर अपडेट्स? मुळात जर आपण बघितलं तर दोन्ही गट म्हणजे खरं तर शिवसेना पक्षाची स्थापना स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली असल्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वगळून शिवसेनेला मोठं किंवा शिवसेना पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही गटांचा प्रयत्न असा आहे की फक्त शिवसेना हे जे पक्षाचं नाव आहे ते जर वापरता येत नसेल तर शिवसेनासमोर दुसरा काही पर्यायी शब्द किंवा दुसरा काही पर्यायी अक्षर आपल्याला वापरता येतं आहे का. आणि त्याच्यासाठी म्हणून दोन्ही गटाकडनं आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं संपूर्ण नाव जे आहे ते दोन्ही गट आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर चिन्हाचंही कदाचित असं होऊ शकतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं 3 नावं आणि 3 चिन्ह यांची त्यांना मागणी केलेली आहे. म्हणजे 3 पर्याय त्यांना सोपवायचे आहेत आणि हे 3ही पर्यायापैकी अंतिम नाव किंवा अंतिम चिन्ह कोणतं असेल हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. आणि त्यामुळं दोन्ही गटाला 3 नावं आणि 3 चिन्ह ही केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करायची. या संदर्भात दोन्ही गटाकडनं आज महत्त्वाची खलबतं होणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून 12 वाजता मातोश्रीवर बैठक आहे तर संध्याकाळी 7 वाजता वर्षा या बंगल्यावर शिंदे गटाची बैठक होणार. आणि या बैठकीमध्ये त्या दोन्ही गटांचे महत्त्वपूर्ण जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे.
त्यांच्याबरोबर खलबतं केली जाईल. या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडनं प्रयत्न केला जाईल की आपला फायदा कशात होऊ शकतो, आपल्याला कुठलं नाव वापरल्याने किंवा कुठलं निर्णय हे आपल्या पक्षाच्या नावाशी जवळ जात आहे असं चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही गटाकडनं होईल आणि त्याच्यासाठी म्हणून आज या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. धन्यवाद प्रणाली. या सविस्तर माहितीसाठी सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तर उद्धव ठाकरेंनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केलाय. सोबतच फोटोला जिंकून दाखवणारच असं कॅप्शनही दिलंय. एका अर्थानं उद्धव ठाकरेंनी ही लढाई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याचं दुःख असलं तरी नवीन चिन्हाच्या तयारीला लागलो असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. साहजिक आहे, आम्हाला वाटत होतं की हे चिन्ह आम्हाला मिळावं, पण नाही मिळालं त्याचं दुःख निश्चित आहे. आता दोघांची मागणी धनुष्यबाणाकरता होती, त्याच्याकरता निवडणूक आयोगाने हा निकाल या ठिकाणी दिलेला आहे आणि आज त्याच आधारावर शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची बैठक संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्षा निवासस्थानी ठेवलेली आहे. मला तरी असं वाटतं की नवीन चिन्ह घेण्याकरता ही बैठक असावी. तर उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास गमावल्यामुळेच ही वेळ आल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ठाकरे साहेबांनी आधी हिंदुत्व घालवलं, नंतर सरकार, आता निशाणी आणि नावही घालवलं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जनतेचा विश्वासही गेला. हिंदुत्व सोडलं नसतं तर आज ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार राम कदम यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक अजरामर वाक्य आहे. ते म्हणाले होते की त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस किंवा तशी विचारधारा असणाऱ्या लोकांसोबत जाणार नाही. जायची वेळ आली तर पक्ष बंद करणं पसंत करेन, पण कधीही हिंदुत्व सोडणार नाही. जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाला नव्या चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. रवी राणा यांनी ट्विट करून आदरणीय शिंदे साहेब, आपणास गरज पडल्यास माझ्या पक्षाचं चिन्ह असलेलं पाना घेऊन आपल्यासोबत उभा राहीन. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावं अशी ऑफर राणांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना संपणार नाही, उलट अधिक जोमानं वाढेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. निवडणूक होणार नाही किंवा संपेल अशा पद्धतीच्या ज्या वर्गणा आहेत या सगळ्यामुळे शिवसेना संपेल असंही म्हटलं जात आहे. तुम्ही कसं बघताय? अजिबात सांगताना नाही, उलट अधिक जोमानं वाढेल. त्याची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीनं उठते आणि आपली शक्ती वाढवते. नाही, आता इथनं पुढं निवडणुकांना जर जायचं असेल आणि शक्तिशाली एखादी संघटना असेल तर ती जे ठरेल ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. आणि त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. असं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होते. हल्ली निर्णय कोण घेतं याची मला माहिती नाही, पण निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील याची खात्री हल्ली देता येते. आणि त्यामुळे असं काहीतरी घडेल, हे गेले काही दिवस वाटत होतं ते घडलं. तर
तर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये सध्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून वाद रंगलाय. पण हा काही पहिलाच वाद नाही. सगळ्यात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसनं देखील आतापर्यंत 3 वेळा आपलं चिन्ह बदललंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून जर नजर टाकली तर 1951 मध्ये जेव्हा काँग्रेस ऑर्गनायझेशन अर्थात काँग्रेस ओ पक्षाचं चिन्हाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी सहकाऱ्यांची चर्चा करत नांगरणारी बैलजोडी हे आपलं चिन्ह निवडलं. त्यानंतर 1969 पर्यंत हेच चिन्ह कायम राहिलं. इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आर म्हणजेच रिक्विजिनिस्ट गट अशी स्थापना केली आणि 1971च्या निवडणुकीत त्यांनी नवं चिन्ह घेतलं, गाय आणि वासरू. 1978 पर्यंत काँग्रेस आरचं हेच चिन्ह होतं. 1979 मध्ये इंदिरा गांधी या पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यावेळेस त्यांनी इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन करत हाताचा पंजा हे चिन्ह घेतलं आणि ते आजतागायत कायम आहे. आणि आता एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे ठाकरे गटाकडून 3 पक्षचिन्हांचा विचार केला जातोय. उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या 3 चिन्हांचा विचार करत असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या 3 चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार असल्याचं बोललं जात आहे. मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूल अशा 3 चिन्हांचा विचार ठाकरे गटाकडून सुरू आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. उद्या आयोगाकडे 3 चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार आहेत आणि याबाबत पहाटेपर्यंत ठाकरे गटाची बैठक झाल्याची सुद्धा सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे. ठाकरे गटाकडून 3 पक्षचिन्हांचा विचार सुरू आहे. त्यामध्ये मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूल याचा विचार सुरू आहे. आणि नंतर थेट जाणार आहोत. अनिल देसाई पत्रकारांशी बोलतायत. आणि सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दस्तावेजांकडनं किंवा कागदपत्र जी सादर केलेली आहेत त्यामधनं जे काही तथ्य त्यांना आढळत आहे त्याद्वारे ते निर्णयाप्रत येतील अशा प्रकारची अपेक्षा होती. आता त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बाय इलेक्शन अगदी तोंडावर आहे, वेळ फार कमी आहे आणि ही काही रिझन्स वगैरे दिलेली आहेत. परंतु शुक्रवारपर्यंतचा नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि सोमवारी दोन्ही पक्षकारांना जर बोलावून त्यांनी हे दिलं असतं, संधी दिली असती तर एक त्याला व्यवस्थितरित्या कुठंतरी न्यायाच्या चौकटीमध्ये काम होतं आहे अशा प्रकारचं हे वाटलं असतं. आज केंद्रीय निवडणूक आयोग जो संपूर्ण भारतामध्ये असलेल्या निवडणुकांचं स्वच्छ आणि निरपेक्ष याने जे करण्याची त्यांची जबाबदारी आहे जी आर्टिकल 324च्या याने संविधानाने दिलेली आहे तर त्या 324 आर्टिकलच्या त्याच्यामध्ये फार मोठ्या जबाबदाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगावर आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये सुद्धा आहे, सिम्बल ऑर्डरमध्ये सुद्धा तशा प्रकारची नोंद आहे. आणि या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्याला महत्त्व न देता किंवा त्या गोष्टी बाजूला ठेवून अशा प्रकारचा धक्कादायक निर्णय देणं हे मुळातच अपेक्षित नव्हतं. पण आता चिन्हाबाबत आणि पक्षाच्या नावासंदर्भात नेमके काय पर्याय उपलब्ध आहेत आणि कुठले कुठले तुम्ही ऑप्शन याच्यामध्ये हाताळता? आता जे काही त्यांनी दिलेले ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही आपलं हे करतोय कशा रीतीनं हे करायचं. या सगळ्या गोष्टी आज दुपारी फार महत्त्वाची मीटिंग आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आज बोलावलेली आहे आणि त्यामध्ये सर्व महत्त्वाचे पदाधिकारी मुंबई महाराष्ट्रातील सर्व नेते उपनेते वगैरे ही मंडळी उपस्थित असणार आहे आणि जे काही विचारविनिमय त्या बैठकीत होईल त्याप्रमाणे उद्धवजी निर्णय करतील आणि तो सगळं मग त्याप्रमाणे आम्ही सिम्बॉल आहेत त्याच्यापैकी कुठल्या 3 नावावरती विचार चालू आहे? फ्री सिम्बल जे आहेत आता शेवटी ह्या निवडणुकी अंती या बैठकी अंतीच हा सगळा निर्णय होईल.
आणि व्यवस्थित जे काय आहे ते आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करू. पण सर, त्रिशूळ उगवता सूर्य आणि मशाल ह्याची चर्चा एक सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता ज्या गोष्टी आम्हाला कल्पना नाही अशा गोष्टी माध्यमांना अगदी म्हणजे ते म्हणतात ना काय जहाँ ना पहुँचे रवी वहाँ पे पहुँचे कवी, तर ते आता कवीच्या माध्यमातून माध्यम आहेत. पण जी काही सिम्बल किंवा जी काही या बाबतीमध्ये असेल त्याचा निर्णय उद्धवजी पक्षप्रमुख करतील आणि त्याप्रमाणे ते निवडणूक आयोगाला सादर केलं. आपण काल ज्या पद्धतीने म्हटलं होतं, तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळेल असं वाटतंय? चिन्ह मिळावं नक्कीच, कारण यामध्ये एकतर स्टेटची रेकग्नाइज पार्टी आहे, यामध्ये ज्या गोष्टी पाहिल्या जातात कुठल्याही पक्षानं जर आपलं स्वतःचं चिन्ह ठरवलं असेल ज्यावेळेला तुमचे फ्री सिम्बल्स आणि या गोष्टी असतात, तर राष्ट्रीयत्वाला कुठेही हे न पोचणं किंवा सर्वसाधारण कोणालाही आक्षेप न येणार अशा प्रकारची चिन्ह असतात, तर निवडणूक आयोगाला त्यावर आक्षेप घेण्याचं कुठचं कारण नसतं. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असा माझा आग्रह आहे. आता ज्या काही गोष्टी असतील या दुपारपर्यंत मला वाटतं तुम्ही थांबलात तर तुम्हाला कळेल, आणि ज्या काही कंजेक्चर्स म्हणा, ज्या काही अटकळे तुम्ही स्वतः बांधतात या तुम्ही तुमच्या ह्यानं हे करू शकता. कोण सांगतो आम्हाला इलेक्शन कमिशनमधनं कळलेलं आहे, कोण म्हणतो आम्ही आमच्या सोर्सेसमधनं काढलेलं आहे, पण अशा प्रकारचं कुठचं नाही. यासाठी दुपारची मीटिंग आज महत्त्वाची बोलवलेली आहे. एक आरोप केला जातोय मुंबईमध्ये शिंदे गटाकडनं की बोगस शपथपत्र जे आहेत ती दाखल झालेली आहेत आणि 4,000 शपथपत्र जे आहेत ती बोगस असल्याचा दावा करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा पण दाखल करण्यात. सगळी जी काही शपथपत्र द्यायची होती ती शपथपत्र इथं आलेली आहेत. कुठलंही इन ट्रान्झिट नाही आहे का की तर तिथं पडलेलं आहे ते इथे. आम्ही आमचा जो काही शपथपत्रांचा आकडा आहे, संख्या आहे, ती संख्या आमच्या सबमिशनमध्ये आम्ही ते नोट केलेली आहे. त्यामुळे तोच हे केलं जाईल आणि ती सगळी संख्या सगळं हे इथे इंडेक्सेशनचं काम सुरू आहे. त्यामुळे आता तो जो आरोप आहे बघा, पोलीस त्या बाबतीमध्ये जर त्यांनी हे केलं असेल तर त्यांचा विषय आहे. आणि हे असं करण्यामागे शिवसेनासारख्या पक्षाची गरज काय? आज तुम्ही जर आमची संघटनात्मक रचना पाहिली आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला मला वाटतं असंच अनौपचारिक बोलताना सुद्धा बोललो की आज बूथ प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत बूथ प्रमुख तुम्ही विचार करा, 288 महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहेत. या 288 विधानसभेच्या प्रत्येक याला आज साधारण एका विधानसभेमध्ये ऑन एन ॲव्हरेज 300 बूथ असतात. आज 300 गुणिले 288 तुम्ही फक्त तेवढं करून पाहिलं तर तेवढ्या आमचे बूथ प्रमुख, तेवढ्या महिला पुरुष यांचं समीकरण आणि त्याचं गणित आमच्यावर व्यवस्थित आहे. आणि तिथून मग पुढे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, आमचे विभाग प्रमुख मुंबईची रचना शाखा प्रमुखापर्यंतची आणि उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख आणि गटप्रमुख अशा प्रकारचं आहे. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय हे करायची आमच्या पक्षाला तशा प्रकारची गरजच नाही. आणि ते काय आहे काय नाही ते त्या ठिकाणी झालेल्या याच्यामध्ये पोलीस हे करतील. जे काय पाठवायचं आहे ते इथं आलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तुम्ही असमाधानी आहात, परंतु यापुढे पुढचा मार्ग काय? तुम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये जाणार का? कोर्टामध्ये जाण्याचा काही विचार आहे का? चर्चा आहे तुम्ही सुप्रीम कोर्टात याची दाखल करणार? आज जे काही ऑप्शन्स आमच्यासमोर असतील ते आज ऑप्शन्स सगळे पाहिले जातील. यासाठीच तातडीनं जी बैठक बोलवलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सखोल विचार विनिमय होईल आणि विचारांती शिवसेना नेते, शिवसेनेचे आदित्य साहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून ते आपलं हे घेतील. सर, कल जो जिस तरह का चुनाव आयोग ने निर्णय दिया उसी को लेके चर्चा है कि आज आप सुप्रीम कोर्ट में जा सकते हैं और आपके सामने चुनाव जो चिन्ह है उसको लेके क्या पर्याय है? जो भी ऑप्शंस हमारे पास अवेलेबल है, कल का जो निर्णय इलेक्शन कमीशन ने दिया वो शॉकिंग था, वो अनएक्सपेक्टेड था, अनइमेजिनेबल था. तो जिस तरह से उन्होंने निर्णय किया है उस पर आज बहुत इमरजेंसी मीटिंग वहाँ पे कॉल की गई है और उस मीटिंग में तय होगा. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी जो भी बातें अपने वरिष्ठ नेताओं के साथ में करेंगे उसके बाद वो ऑप्शंस देखेंगे और फिर जो भी अवेलेबल ऑप्शन है लीगल रिकोर्स के हम उस तरह से आगे जाएंगे. ठीक है, चला ठीक है.
तर आपण पाहिलं शिवसेनेचे खासदार नेते अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे, चिन्ह आणि त्याचबरोबर नावाबाबत जो काही निर्णय असेल ते उद्धव ठाकरे घेतील आणि शक्यतो आज आमची बैठक होईल आणि यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. याचे सगळे अपडेट्स पाहणार आहोत. एक वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, लगेचच परतूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.